आपल्या आयांना एक सवय होती बघा. जे रात्रीचं जेवण उरलंय ना ते स्वतः खायचं आणि इतरांना फ्रेश जेवण द्यायचं. इतरांना असू दे किंवा स्वतःला असू दे, रात्रीचं जेवण शिळं खाऊच नये खरं तर. पण आया काय करतात, रात्रीचा भात उरलाय का दे मला, रात्रीची भाजी उरली का मी घेते. आणि वडीलसुद्धा, अगं पोळी उरली का टाकतेस कुठं, मी घेतो दे. तर असं करता करता रात्रीचं भात, रात्रीची डाळ, रात्रीची पोळी हे सगळं एकत्र करायचं आणि वरतून अजून ताक असेल, फरसाणा असेल तर ते तोंडी लावायला घ्यायचं. तर हेतू तुमचा चांगलाच असतो की रात्रीचं अन्न किंवा अन्न वाया जाऊ नये. पण या हेतूमागे तुमच्या चांगल्या हेतूमागे रात्रीचं शिळं अन्न खाऊन शिळं अन्न खाऊन सुद्धा वजन वाढू शकतं, हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि जनरली पुरुषांचं कसं होतं, दिवसभर बिझी आणि रात्री यायला उशीर होतो. त्यामुळं दिवसभर जर व्यवस्थित जेवणाचं टायमिंग आपल्याला भेटलं नाही व्यवस्थित जेवायला वगैरे, तर रात्री जास्त प्रमाणात खाल्लं जातं. त्यामुळं मग जेवणाचं टायमिंग व्यवस्थित नाही, झोपेचं टायमिंग व्यवस्थित नाही आणि त्यामुळे लाईफस्टाईल आपली सगळीच बिघडून जाते. आणि त्यामुळं जर आपण मित्रांनो, डाएट म्हणजे हा सुद्धा एक अभ्यासच आहे आणि तो जर रोजच्या रोज प्रॉपर जर आपण व्यवस्थित केला तर लाईफ एकदम झिंगालाला, मेडिसिन फ्री आपलं लाईफ होऊन जाईल. तर हा व्हिडिओ अशा लोकांना नक्की शेअर करा ज्यांच्या घरामध्ये आजही आया रात्रीचं जेवण खातात. थँक्यू.